मंडळी, मग निसर्गाने दिलेलं तुम्हाला स्विमिंग पूल बघायचं आहे. आम्हाला दूर जावंच लागत नाही. गडिंग्लज तालुक्यातील हडलगे गावाजवळ असणारी आमची सुंदर घटप्रमाणे कधी सुट्टीवर गेलं की मे महिन्याची कायली उसळते आणि अशावेळी शांत नदीमध्ये पोहताना जीवनाचा आनंद वाटतो. थकली भागलेली मुलं दुपारी येतात आणि तुफान वेगानं उड्या मारतात. त्यावेळी एक नैसर्गिक देवाची देणगीच म्हणावं लागेल. पारमाई पाणी असणारी ही नदी आमची घटप्रभा म्हणजे आमच्या गावाला लावलेलं एक वरदानच. सुंदर असा डोंगर, कुणी डोंगराच्या दऱ्यातून ही सुंदर वाहणारी आणि खाली जाऊन कर्नाटकाला मिळणारी ही घटप्रभा आजसुद्धा शेतकऱ्यांना एक दिलासा देते. आणि देत असताना ही पहा, सुंदर अशी यंग जनरेशन जीवनाचा खरा आनंद घेतात आणि गावचाही आनंद घेतात. सुट्टीवर गेल्यावर सुट्टी कधी जमते कळत नाही. मात्र मंडळी, लक्षात ठेवा, ह्याच आमच्या घटप्रभेला पाहत असताना ही जेवढी शांत वाटते, त्यावेळी जून महिना जवळ आला की हळूहळू पावसाची रीग सुरू होते आणि खऱ्या रूपात दिसते. त्यावेळी मात्र ती दुर्गा वाटायला लागते. लाल भडक पाणी आणि त्या धरणावरून पडणारं ते पाणी पाहताना अंगात एक भीतीचा खोळा निर्माण होतो आणि मग वाटत नाही की खरंच आपण इथंच उड्या मारल्या असतील का. मंडळी, निसर्गाने दिलेली ही देणगी मात्र आपण विसरायला नाही हवी. कारण आजच्या ह्या आधुनिक युगामध्ये आज आपुलकीनं जगत असताना ह्या संपूर्ण गोष्टीचा आनंद घेता आला पाहिजे. हीच घटप्रभा आज तुडुंबाची वाहते. सर्वांनी काळजी घ्या. अशा पाण्यातून जाणं शक्यतो टाळा आणि मात्र निसर्गाचा स्वच्छंद व्हिडिओ तुम्हीही पहा. हा सुंदर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला जरूर कळवा. काळजी घ्या. जीवन सुंदर आहे. धन्यवाद.